एक काळ होता जेव्हा माणूस आग लावायला शिकला, तेव्हा मानवी जीवनात क्रांती झाली. एक काळ होता जेव्हा माणसाने चाकाचा शोध लावला, तेव्हा मानवी जीवनात क्रांती झाली. आधुनिक काळात जेव्हा वाफेच्या इंजिनचा शोध लावला, तेव्हा मानवी जीवनात क्रांती झाली. त्यानंतर विजेचा शोध असेल, कॉम्प्युटर, इंटरनेटचा शोध असेल, यांनीही मानवी जीवनात क्रांती घडवली. आणि आज आपण उभे आहोत एका नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर. या क्रांतीचे नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय. ही फक्त टेक्नॉलॉजी नाही, तर मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठे परिवर्तन आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत एआय म्हणजे नक्की काय, ते कसे सुरू झाले, त्याचा इतिहास काय आहे, त्याने जगाला कसे बदलले, कोण कोणत्या क्षेत्रावर प्रभाव टाकलेला आहे आणि भविष्यात ते काय घडवू शकते. चला तर मग समजून घेऊया. एआय म्हणजे काय? तुम्ही कधी विचार केला आहे का? जर आपण कॉम्प्युटरला माणसासारखा विचार करायला शिकवले तर? ज्या यंत्राला शिकण्याची, समजण्याची, निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता दिली जाते, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतो. आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. मित्रांनो, तुम्ही तुमचा फोन बोट लावून अथवा चेहरा दाखवून सुरू करत असाल तर ते शक्य झाले आहे एआय मुळे. यूट्यूब, नेटफ्लिक्स, इंस्टाग्रामवर सुचवली जाणारी फीड्स ही एआयचा वापर करून सुचवली जातात. ड्रायव्हरलेस कार हे पण एआयचा वापर करून ड्रायव्हर शिवाय कार चालवली जाते. यासारखी असंख्य उदाहरणे देता येतील. आता ह्या एआयचे प्रकार काय काय आहेत? तर पहिला प्रकार आहे नॅरो एआय. हे एआय फक्त एकाच कामासाठी असते, जसे की चेस खेळणे, चेहरा ओळखणे, गाण्याची शिफारस करणे. आजचे सगळे जे एआय आहेत ते याच प्रकारचे आहेत. दुसरा प्रकार आहे जनरल एआय. हे एआय माणसासारखेच कोणतेही काम करू शकतात. हे अजून पूर्णपणे तयार झालेले नाहीत, पण शास्त्रज्ञ त्यावर काम करत आहेत, जसा काही एखादा माणूसच निर्माण करत आहे. तिसरा प्रकार आहे सुपर एआय. हे माणसापेक्षाही हुशार असतील. ही भविष्यातील एक संकल्पना आहे आणि यावर जगभरात मोठी चर्चा आहे आणि याचे धोके आपण सर्वात शेवटी पाहणारच आहोत. तर आता समजून घेऊया एआय म्हणजे नेमके कसे काम करते. एआय 3 स्टेपमध्ये काम करते. पहिली स्टेप आहे ते म्हणजे डेटा कलेक्शन. जितकी जास्त माहिती तितका एआय हुशार. उदाहरण द्यायचे झाले तर लाखो फोटो दिले तर एआय चेहरा ओळखायला शिकतो. लहान मुलाला जसे हे भुबू आहे, हे भुबू आहे, हे कुत्रा दाखवून शिकवले जाते, तसेच काहीतरी एआयला फोटो दाखवून अथवा माहिती देऊन शिकवले जाते. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे मशीन लर्निंग अथवा अल्गोरिदम. हे एआयला सांगतात कसे शिकायचे, निर्णय कसे घ्यायचे. आणि तिसरी स्टेप आहे ती म्हणजे प्रेडिक्शन किंवा आउटपुट. एकदा का तो एआय शिकला की नवीन डेटा पाहून तो निर्णय घेतो आणि तिन्ही जर एकत्र आले तर एआय तयार होतो, जो स्वतः शिकतो, स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणतो. उदाहरण द्यायचे झाले तर फेस अनलॉक मोबाईलद्वारे जे केले जाते त्याच्यामध्ये पहिली स्टेप असते ते म्हणजे डेटा कलेक्शन. त्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा पहिल्यांदा स्कॅन करता. मशीन लर्निंग मध्ये एआयला स्वतः शिकून घेतले एआयने की तुमचे डोळे, नाक, कान, आकार इत्यादी कसे आहेत. प्रिडिक्शन आउटपुट वेळी फोन उघडताना ते पुन्हा उपलब्ध डेटाशी तुलना करतं आणि ते जर मॅच होते का नाही ते पाहतं आणि त्यानंतर आउटपुट दिले जाते. जर मॅच झालं तर फेस अनलॉकद्वारे मोबाईल ओपन होतो. पण ह्या एआयची सुरुवात कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे? दुसरे महायुद्ध सुरू होते. जर्मनी गुप्त संदेश पाठवत होते. जर्मनी आपले संदेश एका मशीनने इन्क्रिप्ट करत होता. मशीनचे नाव होते इनिग्मा मशीन. ही मशीन इतकी क्लिष्ट होती की माणसाला तिचे कोडे सोडवणे जवळजवळ अशक्य मानले जात होते. त्याच वेळेस ॲलन ट्युरिंगच्या टीमने बॉम्बे मशीन नावाचे जे जर्मन यंत्र डिकोड करेल असे मशीन तयार केले. शत्रूचे प्लॅन आधीच कळू लागले. काही इतिहासकारांच्या मते यामुळे युद्ध 2 ते 4 वर्षांनी लवकर संपले आणि यालाच एआयचे अर्ली फाउंडेशन मानले जाते. 1956 साली ट्युरिंगने एक क्रांतिकारक प्रश्न विचारला, कॅन मशीन थिंक? यंत्रे विचार करू शकतात का? त्याने ट्युरिंग टेस्ट मांडला. जर एखादी मशीन माणसाशी अशा प्रकारे बोलू शकली की माणसाला वाटावे ती दुसरी माणसेच आहेत, तर ती मशीन बुद्धिमान आहे. ॲलन ट्युरिंग यांनी आज जे काही केले आहे त्याबद्दल त्यांना एआयचे जनक म्हटले जाते. आता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द कुठून आला? तर 1956 साली अमेरिकेतील डार्थमाउथ कॉलेजमध्ये एका ऐतिहासिक परिषद झालेली.
ज्याच्यामध्ये जॉन मॅकर्थी एक तरुण गणित तज्ज्ञ होता. यांनी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द वापरला. या परिषदेत जगातील सर्वोत्तम वैज्ञानिक एकत्र आले आणि त्यांनी घोषित केले, यंत्राला माणसासारखे बुद्धिमान बनवणे शक्य आहे. एआय वर अफाट आशा होत्या, पण लवकरच वास्तव समोर आले. त्या काळी कॉम्प्युटर खूप स्लो होती, माहिती कमी होती, फंडिंगचे प्रॉब्लेम निर्माण झाले आणि त्यामुळे संशोधन थांबले. या काळात जे काही संशोधन थांबले त्यामुळे याला एआय विंटर असे म्हणतात, जेव्हा एआयचा उत्साह गोठला होता. पण या काळातही काही वैज्ञानिक शांतपणे काम करत राहिले आणि पुढे इतिहास बदलला. 1997 साली IBMच्या डीप ब्लू या कॉम्प्युटरने चेसचे विश्वविजेते गॅरी कॅस्पॅरो यांना हरवले. हा जगातला मिळालेला सर्वात मोठा धक्का होता, कारण चेस हे बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते आणि जर कॉम्प्युटर चेस जिंकू शकतो तर माणसाची काय विशेषता. कॅस्पॅरो यांनी म्हटले, मला वाटले की एखाद्या नव्या अज्ञात बुद्धिमत्तेसमोर मला उभे केले आहे. हा क्षण एआयच्या इतिहासाचा टर्निंग पॉइंट होता. त्यानंतर इंटरनेटमुळे प्रचंड डेटा उपलब्ध झाला. गुगलने त्यावर आधारित सर्च इंजिन बनवले, अमेझॉनने खरेदीच्या शिफारशी सुरू केल्या, नेटफ्लिक्सने चित्रपट बनवायला आणि त्याची रिकमेंडेशन द्यायला सुरुवात केली. मशीन लर्निंग उदयास आले, म्हणजेच एआयला थेट शिकवण्याऐवजी त्याला डेटावरून स्वतः शिकवू द्यायचे. हे खूप प्रभावी ठरले. 2012 साली इमेजनेट डीप लर्निंग उदयास आले. इमेज ओळखण्यात माणसा इतकीच अचूकता निर्माण करण्यात आली. 2022 ला चॅट जीपीटी सामान्य माणसाच्या हातात आले. नोव्हेंबर 2022 ओपन एआयने चॅट जीपीटी लॉन्च केले आणि अवघ्या पहिल्या 5 दिवसात 10 लाख युजर्सनी ते वापरण्यास सुरुवात केली. पहिल्या 2 महिन्यात 10 कोटी युजर्स झाले. कोणत्याही तंत्रज्ञानाने यापूर्वी इतक्या लवकर इतके युजर्स मिळवले नव्हते. आता कोणीही शेतकरी, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, सामान्य माणूस एआयशी बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो, उत्तरे मिळवू शकतो. अशा प्रकारे एआय जनसामान्यापर्यंत पोहोचला होता. एआयचा प्रभाव सर्व क्षेत्रांवर पडलेला आहे. सायंटिफिक इम्पॅक्ट काय झाला असेल तर शास्त्रीय शोध सोपे झाले. प्रथिनांची रचना, प्रोटीन फोल्डिंग समजणे जीवशास्त्रातील सर्वात कठीण प्रश्नांपैकी एक होते. 50 वर्षापासून शास्त्रज्ञ या प्रथिनांची रचना शोधण्यास महिने, काही वर्षे घालवत होते. मात्र 2021 साली डीप माइंड च्या अल्फा फोल्डने काही तासात ही समस्या सोडवली. जगातील 2 कोटीहून अधिक प्रथिनांची रचना त्याने जाहीर केली. याचा परिणाम नवीन औषधे, कॅन्सरवरील उपचार, अँटीबायोटिकचे शोध, त्यांच्याशी लढा देण्याची क्षमता, या सगळ्यात क्रांती होणार आहे. पारंपरिकपणे एखादे नवीन औषध जर शोधायला गेले तर 12 ते 15 वर्ष आणि 1200 कोटीहून अधिक खर्च होतो. मात्र एआय द्वारे हे पण कमी झालेले आहे. एआयने 3 ते 5 वर्षावर हे जे औषध शोधण्याचा पिरियड आहे तो घेऊन आलेला आहे. इन्सिलिको मेडिसिन ने एआय वापरून फुफ्फुसाच्या आजारावरील औषध केवळ 18 महिन्यात शोधले, जे पूर्वी अशक्य वाटत होते. क्लायमेट सायन्स म्हणजे वेदर फोरकास्टिंग, हवामान अंदाजवर काय प्रभाव पडला असेल तर गुगल डीप माइंडने एआय वापरून 3 ते 5 दिवसाच्या हवामानाचा अंदाज इतक्या अचूकतेने सांगायला सुरुवात केली आहे की पारंपरिक पद्धती मागे पडलेल्या आहेत. एआयने आता चक्रीवादळाच्या सूचना असतील, पुराचा अंदाज असेल, दुष्काळाचे भाकीत असेल, सर्व काही एआय करू शकतो. त्यामुळेच आजकाल वातावरणाचे अंदाज बरोबर येत आहेत. आपल्यालाही टेक्स्ट मेसेज येतो आणि तो अगदी तंतोतंत जुळतो. ते सर्व एआय मुळेच. एआयचा इकॉनॉमिकल आर्थिक क्षेत्रावर काय परिणाम झाला असेल तर मॅकन्झी या कंपनीच्या अहवालानुसार एआय 2030 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत 13 ट्रिलियन म्हणजे सुमारे 108 लाख कोटी रुपये इतकी भर घालेल. एआयचा प्रोडक्शन क्षेत्रावर, कारखानदारीवर काय परिणाम झाला असेल तर कारखान्यामध्ये एआय रोबोट दिवस रात्र काम करू शकतात. फॉक्सकॉन या आयफोन बनवणारी जी कंपनी आहे, या कारखान्यात 80% रोबोट काम करतात. टेस्लाच्या गिगा फॅक्टरीमध्ये एआय रोबोट दर 45 सेकंदला एक गाडी बनवतात. आता ह्या एआयचा ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवर कोणता प्रभाव पडलाय
तर जर तुम्ही प्लॅन्टिक्स, फसल AI ह्या ॲपद्वारे जर वनस्पतीचा तुमच्या शेताचा फोटो काढून पाठवला, तर तुमच्या पिकावर कोणता रोग पडलाय, कोणते खत आवश्यक आहे, कधी काढायचे, कोणती कीटकनाशके फवारणी करायची किंवा पुढे हवामानाचा याच्यावर काय परिणाम होईल, हे सर्व तुम्हाला मोबाईलवर कळू शकते. जॉन डियर ह्या AI ट्रॅक्टरमुळे शेती केल्यावर खत आणि पाणी 70% कमी लागते. आता ह्या AIचे फायदे आपण पाहिलेत. मात्र AIचे धोके कोणकोणते आहेत ते पण थोडक्यात पाहूया. पहिला धोका आहे तो म्हणजे डीप फेक. त्याची सुरुवात आता तुम्ही पाहिलीच असेल अनेक खोटे-खोटे व्हिडिओ पाहून. AI आता कोणताही खोटा व्हिडिओ बनवू शकतो. एखादा प्रमुख नेता किंवा महत्त्वपूर्ण व्यक्ती यांच्या खोट्या भाषणाचे व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात. 2024च्या अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये डीप फेक व्हिडिओचा वापर झाल्याची नोंद आहे. आता दुसरे धोका कोणता असेल AIचा, तर तो वॉरफेअर म्हणजे युद्धाच्या वेळेचा आहे. AIमुळे युद्धनीतीतही पूर्णपणे बदल झाला आहे. ऑटोनॉमस वेपन्स उदयास आली आहेत. अर्थात किलर रोबोट्स जे आहेत, जे AI ड्रोन जे माणसाच्या आदेशाशिवाय शत्रूवर हल्ला करतात आणि स्वतः निर्णय घेतात कशा पद्धतीने पुढे हल्ला करायचा. रशियन युक्रेन जे युद्ध झालं त्याच्यामध्ये हे ड्रोन्स मोठ्या प्रमाणात वापरले गेले. त्याचसोबत इस्रायल गाझा युद्धातही AI गाइडेड वेपन्स वापरले गेलेत. सध्या जे युद्ध चालू आहे इस्रायल आणि इराण याच्यामध्येही या ड्रोनचा वापर होत आहे. जेफ्री हिंटन डीप लर्निंगचे जनक, नोबेल प्राइज विजेते यांनी गुगल सोडले आणि म्हणाले की AI हा मानव जातीचा सर्वात मोठा धोका असू शकतो. इलॉन मस्क, स्टीफन हॉकिंग्स यांनी ही AI नियंत्रणाबद्दल इशारे दिले आहेत. ॲलन ट्युरिंगने 1950 साली विचारले होते, कॅन मशीन थिंक? आज 75 वर्षांनंतर आपण जाणतो, हो, यंत्रे विचार करू शकतात, मशीन विचार करू शकतात, ते शिकू शकतात, ते उत्तर देऊ शकतात, ते समस्या सोडवू शकतात, सोल्युशन सांगू शकतात, सुंदर चित्रे काढू शकतात, कविता लिहू शकतात, ते आजारही ओळखतात आणि युद्धेही लढतात. पण एक गोष्ट फक्त माणूसच करू शकतो, तो निर्णय घेऊ शकतो की हे सगळे चांगल्यासाठी वापरायचे की वाईटासाठी. AI हे आपले भविष्य आहे, पण ते कसे घडवायचे ते आपल्या हातात आहे. आज इतकेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.